ओम शांती. आज आहे 27/10/25. आजची साकार मुरली आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, कमजोर असणे हे सुद्धा देह अभिमान आहे. रुसणे, रडणे, सर्व आसुरी संस्कार मुलांमध्ये नसायला हवेत. सुख दुःख, मान अपमान हे सर्व काही सहन करायचे आहे. प्रश्न: सर्व्हिसमध्ये सैलपणा येण्याचे मुख्य कारण काय आहे? उत्तर: जेव्हा देह अभिमानामध्ये येऊन एकमेकांच्या कमी कमजोरी बघतात तेव्हा सर्व्हिसमध्ये सैलपणा येतो. आपापसामध्ये मतभेद येणे सुद्धा देह अभिमान आहे. मी फलाण्यासोबत नाही राहू शकत, मी इथे नाही राहू शकत, हे सर्व काही कमजोरपणाचे लक्षण आहेत. असे बोल मुखातून निघणे सुद्धा काटे बनणे आहे, म्हणजे बाबांच्या आज्ञेनुसार न चालणे आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही आत्मिक मिलिटरी आहात. त्यासाठी जे ऑर्डर केलं जाईल ते तुरंत अंमलात आणलं पाहिजे. कोणत्याही बाबतीत बहाणेबाजी करायची नाही आहे. ओम शांती. आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावून सांगत आहे की सर्वात प्रथम तुम्हाला ही शिकवण मिळाली आहे की स्वतःला आत्मा निश्चय करणे, देह अभिमान सोडून देही अभिमानी बनणे. आपण आत्मा आहोत. देही अभिमानी बनाल तर तुम्ही बाबांना आठवण कराल. देह अभिमान आहे अज्ञानकाळ आणि देही अभिमानी आहे ज्ञानकाळ. ज्ञान तर एकच बाबा देतात, जे सर्वांची सद्गती करतात. ते आहेतच निराकार, अर्थात त्यांना कोणताही मनुष्य आकार नाही. ज्यांना मनुष्य आकार आहे त्यांना भगवान म्हणू शकत नाही. आता तर आत्मे सर्व निराकार आहेत, परंतु देह अभिमानात येऊन स्वतःला आत्मा विसरून गेले आहेत. आता बाबा सांगत आहे, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांना आठवण करा. तेव्हाच जन्मजन्मांतराचे पाप भस्म होतील. आणखीन कोणताही उपाय नाही. बाबा म्हणतात, माझ्याद्वारेच पतितापासून पावन बनू शकता. पावन दुनिया जरूर बनणार आहे. मी तुम्हाला येऊन राजयोग शिकवत आहे. दैवी गुण पण धारण करायचे आहेत. रुसणे, रडणे हे सगळे आसुरी स्वभाव आहे. बाबा म्हणतात, दुःख, सुख, मान, अपमान सर्व मुलांना सहन करायचे आहे. कमजोर नाही बनायचं आहे. मी फलाण्या स्थानावर नाही राहू शकत, ही पण कमजोरी आहे. ह्याचा स्वभाव असा आहे, हे असे आहेत, हे काही असायला नको आहे. मुखातून सदैव फुलं निघाली पाहिजेत. कितीतरी मुलांच्या मुखातून काटे निघत असतात. कोणावर रागवणे सुद्धा काटा आहे. एक दुसऱ्यांचा मुलांमध्ये मतभेद खूप होत असतात. देह अभिमान असल्यामुळे एक दुसऱ्यांचे अवगुण बघत असतात. मग स्वतःमध्ये अनेक प्रकारचे दोष राहून जातात. म्हणून सर्व्हिसमध्ये उमंग उत्साह दिसत नाही. मग बाबा समजतात, हे सुद्धा ड्रामानुसार होतच राहते. तरीही सुद्धा सुधारायचे तर आहेतच. अच्छा, बाबा म्हणतात, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, खूप खूप गोड, शांत, अति गोड स्वभावाचे बनायचे आहे.
कधीही क्रोध करायचा नाही. आपल्या दृष्टीला खूप खूप सिव्हिल बनवायचे आहे. दुसरा आहे, बाबा जे आज्ञा करत आहेत त्याला लगेच अंमलात आणायचं आहे. साऱ्या दुनियेला पतितापासून पावन बनविण्याची सेवा करायची आहे. घेराव टाकायचा आहे. वरदान, बाबांच्या आठवणीद्वारे असंतोष परिस्थितीमध्ये सदा सुख व संतोषाची अनुभूती करवणारे महावीर भव. महावीर मुले बाबांच्या आठवणीमध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये सदा संतुष्ट असतात. कारण की ज्ञानाच्या शक्तीच्या आधारे डोंगरा एवढ्या परिस्थितीला पण राईसारखी अनुभूती होत असते. अर्थात काहीच नाही. मग परिस्थिती असंतोष करणारी असो की दुःखाची घटना असो, पण दुःखद परिस्थितीमध्ये सुद्धा सुखदायी स्थिती असेल तर म्हणणार महावीर, काहीही होऊ देत, नथिंग न्यू. बरोबर बाबांची सदा आठवण असणे सदा एकरस स्थिती होऊ शकते. मग दुःख अशांतीची लहर पण येऊ शकत नाही. आजचं बोधवाक्य आहे, आपलं दैवी स्वरूप सदा स्मृतीमध्ये ठेवाल तर कोणाचीही व्यर्थ नजर जाऊ शकत नाही. आपलं दैवी स्वरूप सदा स्मृतीमध्ये ठेवाल तर कोणाचीही व्यर्थ नजर येऊ शकत नाही. अच्छा, ओम शांती.